पौर्णिमा. तर जेवढेही गुरु असतील तेवढ्या सगळ्या गुरूंना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तर हे बघा गावाकडचं वातावरण कसं मी तुम्हाला माझी बहीण आहे तर तुम्हाला दाखवते मी घरी कसं. हे बघा गावाकडचं वातावरण इतका सुंदर निसर्ग आहे, रम्य आणि सौम्य. हे बघा इकडे ऊस आहे, इकडे आमचं शेत आहे. आम्ही चाललोय शेतामध्ये आमच्या बाबाच्या समाधीवर म्हणजे पूजा करायला. हे बघा एकदम नॅचरली पहिली जे होते त्या बैलगाड्या. हे बघा कधीतरी गावाकडे आलो तर बैलगाडी दिसते. तर हे बघू शकता किती छान बैल आहे. आणि ही बैलगाडी मला खूप आवडते. मला जर आता मी बैलगाडीमध्ये बसायला भेटले मी बसेल. मस्त आहे ना ग. हो खूप छान. पाऊस नसता पाहिजे नाही तर त्याच्यात जाऊन फोटो काढले. अगं काय नाही आपण काढू शकतो, एवढी चिखल नाही. मस्त आहे काही नाही. तर हे बघा फ्रेंड्स ही जेवारी आहे. जेवारी म्हणजे असं ते जेवारीची भाकरी बनवतात, आमच्या मराठी लोक बनवतात. मक्का जेवारी अजून आहे भुईमुंग पण आहे. तर शेताकडे गेल्यावर तुम्हाला पुन्हा मी यात व्हिडिओ काढणार आहे मस्त. तर बघू शकता फ्रेंड्स खूप सुंदर वाटते. आणि ऊन पण नाही आहे काहीच नाही आहे, एकदम छान वातावरण आहे. उन्हाळ्यात करायची होती हिला पूजा पण नाही म्हटलं, आम्ही नाही बोललेलो कारण की उन्हात खूप गरमी होती आणि मजा पण येत नाही एवढ्या उन्हामध्ये, खूप ऊन लागतं. तर म्हणून आज तर हे बघा फ्रेंड्स हे बैल आहे. काय बोलते इकडे जा तिकडे. हे पण नाही, ही बी नाही बघा मोजली होती, ही पाहिली नाही. त्यापेक्षा बाई एवढे ते हा हा. हे बघा फ्रेंड्स इथं नांगर चालू आहे. माझी बहीण आणि मी आम्ही चाललोय गप्पा मारीत मारीत. आणि हे बघा शेताचा हा कच्चा रस्ता किती सुंदर आहे बघा. हा सर भेटत नाही बघायला लवकर, तर खूप छान आहे. हे बघा आजूबाजूला सर आहे. हे बघा ही कपाशी आली आहे, नांगरत आहेत ते दादा. गरमी जाणे लागते. हे बघा आंबा.